तूही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता खूपच मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता इकडे सरळ अर्णववरती जबरदस्ती करत असलेल्या लावण्याला ईश्वरीने सरळ थोबाडले. आता नेमकं ईश्वरीने लावण्याला कशा पद्धतीने मारलं आणि मग लावण्य याच्यावर काय रिॲक्ट झाली आणि मुळात ईश्वरीने लावण्यावर हात उचलावा एवढं लावण्याने केलंय तरी काय, सगळं काही आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की अर्णव हा सांगत असतो की माझ्याबरोबर विंटर कलेक्शनचं जेव्हा लॉन्च करायचं असेल त्यावेळेस ईश्वरीसुद्धा असणार आहे, मी आणि मिस इंदौर मिळूनच हे सगळं करणार. त्यावर लावण्याला तर ही गोष्ट पटलेली नसते, पण आता अर्णवसमोर तिची काहीही बोलण्याची हिंमत झालेली नसते. मग आता लावण्या आणि वल्लरी ह्या दोघीजणी जेव्हा बाहेर भेटतात त्यावेळेस लावण्या ही वल्लरीला म्हणत असते, मामी काहीही झालं तरी तुमची ती न आवडती सून, बळजबरीची सूनबाई काहीही झालं तरी विंटर कलेक्शनच्या लॉन्चला पोहोचली नाही पाहिजे. त्यावर वल्लरी म्हणते, पण मी करू काय? लावण्या सांगते, मी जेवढं सांगते तेवढं केलं तरी खूप झालं. मग आता वल्लरी म्हणते, काय करू? त्यावर लावण्या म्हणते, मला सांगा घरामध्ये जायफळ तर असेलच ना? त्यावर वल्लरी म्हणते, त्याचा काय संबंध लावण्या? त्यावर लावण्या म्हणते, त्याचाच तर संबंध आहे. घरामध्ये जे जायफळ असेल ते तुमच्या लाडक्या सुनेला दुधातून द्या, तेवढं प्यायली की ती विंटर कलेक्शनच्या लॉन्चला काही येत नाही. मग आता दुसऱ्या दिवशी जेव्हा विंटर कलेक्शनचं लॉन्च असतं तेव्हा मुद्दामून वल्लरी ईश्वरीला दूध नेऊन देते. आता ईश्वरी म्हणते, मामी अहो तुम्ही माझ्यासाठी दूध आणलं? त्यावर ती म्हणते, माझ्यासाठी बनवत होते, अंजलीसाठी बनवत होते म्हणून तुझ्यासाठी सुद्धा बनवलं, प्यायचं असेल तर पी, नाहीतर. त्यावर ईश्वरी म्हणते, अहो मामी असं का म्हणताय? तुम्ही एवढ्या आवडीने बनवलं आहे तर मी का नाही पिणार? पण सध्या ना माझे दोन्ही हात खराब आहेत, म्हणजे मी ॲक्च्युली आवरावर करत होते खोलीत, तर तुम्ही फक्त तिथे टेबलावर ठेवाल का? मी जरा फ्रेश होऊन घेते आणि त्यानंतर तयार होऊन छान मस्तपैकी पिते. वल्लरी म्हणते, लवकर पी. त्यावर ईश्वरी म्हणते, हो मग मी हात धुवून लगेच पिते, तुम्ही ठेवाल? मग वल्लरी दुधाचा ग्लास ठेवते आणि तिकडनं निघून जाते. आता इकडे मामाने मात्र वल्लरीवर व्यवस्थित लक्ष ठेवलेलं असतं, कारण लावण्याला आणि वल्लरीला बाहेर घराच्या जाऊन बोलताना मामाने ऐकलेलं जरी नसलं तरी दुरून पाहिलेलं असतं. त्यामुळे मामाला ही खात्री तर पक्की असते की नक्की वल्लरी आणि लावण्या ह्या दोघींमध्ये काहीतरी शिजते. मग आता मामा काय करतो, मामा ईश्वरीकडे येऊन ईश्वरीला ते दूध पिऊ नको असं म्हणतो. त्यावर ईश्वरी म्हणते, अहो मामा असं काय करताय? तुम्हाला माहिती आहे का हे चक्क दूध मला मामींनी आणून दिलं आहे. त्यावर मग मामा म्हणत असतो, म्हणूनच म्हटलं ना मी तुला पिऊ नकोस म्हणून. त्यावर ईश्वरी म्हणते, का? त्यांनी एवढं प्रेमाने? त्यावर मामा म्हणतो, तिचं प्रेम काय आहे ना ते मला व्यवस्थित माहिती आहे, तू हे दूध प्यायचं नाही. आणि मग मामा दुधाचा ग्लास तिकडनं घेऊन जातो. तर आता इकडे वल्लरीला मात्र ह्या सर्व गोष्टी माहीतच नसतात. तिला असंच वाटत असतं की मी ईश्वरीला दुधाचा ग्लास दिला आहे, याचा अर्थ ईश्वरी दूध प्यायली. मग आता वल्लरी ही खूपच खुश असते मनातनं. ती आता मनात म्हणत असते की चला आपलं काम तर झालेलं आहे, आता आपल्या बाजूने आपण सेफ आहोत. इतक्यात लावण्या वल्लरीला कॉल करते आणि वल्लरीला आता ती विचारत असते, मामी काय हो, तुम्ही जे मी तुम्हाला काम सांगितलं होतं ते केलंत ना? ईश्वरीला जायफळ घातलेलं दूध प्यायला दिलंत ना? त्यावर वल्लरी म्हणत असते, मला सांगितलेलं कुठलंही काम मी कधीच अपूर्ण ठेवत नाही लावण्या, तुला माहीत नसेल म्हणून सांगून ठेवते. मी ईश्वरीला मघाशी जायफळ घातलेलं दूध दिलंसुद्धा आणि आत्तापर्यंत ती प्यायलीसुद्धा असेल. आता आत्तापर्यंत प्यायली असेल असं मामीने म्हटल्यावर लगेचच लावण्या म्हणते, प्यायली असेल म्हणजे मामी तुम्हाला खात्री नाही आहे का तिने ते दूध प्यायल्याची? अहो मी तुम्हाला सांगते ती दूध पितं तिच्या समोर थांबा म्हणून. जर इन केस ती ते दूध नाही प्यायली तर त्यामुळे केवढी मोठी गडबड होऊ शकते याचा तुम्हाला अंदाज आहे का? जर अंदाज नसेल तर अंदाज करून घ्या मामी, खूप गोंधळ होऊ शकतो. उगाचच्या उगाच तुम्ही दुधाचा ग्लास ठेवून आलात आणि ती प्यायलीच नाही, असं झालं तर? त्यावर मग लगेचच वल्लरी म्हणत असते, लावण्या मी म्हणजे काही तू नाही आहे, आणि जर मी तिथे थांबून राहिले असते ना तर उलट तिला शंका आली असती की कदाचित या दुधामध्ये काहीतरी गडबड आहे. पण मी तिला प्यायचं असेल तर पी, नाहीतर नको पिऊ, मी अंजलीसाठी माझ्यासाठी बनवत होते म्हणून तुझ्यासाठीही बनवलं असं सांगितल्यामुळे ती नक्की ते दूध पिणार, मला खात्री आहे. त्यावर मग लावण्या म्हणते, दॅट्स गुड मामी, व्हेरी गुड. आता एकदा का लावण्या
म्हणत असते, ईश्वरी ते दूध प्यायली की त्यानंतर माझा मार्ग ओपन. कारण AR बरोबर उद्घाटन करायला ती ईश्वरी नसल्यामुळे मीच असणार. त्याबरोबर आता वल्लरी म्हणते, पण लक्षात आहे ना लावण्या तुझ्या, तू मला काय प्रॉमिस केलं आहेस ते? त्यावर लावण्या म्हणते, हो मामी हो, लक्षात आहे. एकदा का मी AR बरोबर देशमुखांची लगेचच राजेशिर्के झाले की मग मी तुम्हाला सगळा बिझनेस हँडओव्हर करेन. तुम्हाला सगळा बिझनेस आकाशसाठी हवा आहे ना, घ्या. माझ्या मॉमचा एवढा मोठा बिझनेस आहे US की यार आणि आम्ही दोघं तोच सांभाळता आम्हाला नकोसं वाटेल. त्याबरोबर आता इथे अर्णव हा पोहोचलेला असतो ऑफिसला आणि मग आता तो बघतो तर विंटर कलेक्शनच्या लॉन्चसाठी जय्यत तयारी झालेली असते. मीडिया, प्रेस, त्याचबरोबर इतर बरेच मोठमोठे लोक, मोठमोठे क्लायंट, फायनान्सर, तर स्टाफ, कॅन्टीन स्टाफ सगळे अगदी आलेले असतात. अर्णवने अगदी छोट्यातल्या छोट्या पोस्टवरच्या स्टाफपासून ते अगदी मोठ्या फायनान्सरपर्यंत सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं असतं. तर आता इकडे आकाश हा त्या ठिकाणी आलेला असतो आणि तो अर्णवला म्हणतो, दादा बरं झालं तुम्ही लोक पण आलात. आता आपण लवकरच विंटर कलेक्शनचं लॉन्च करायला सुरुवात करू. बट हे काय, ईश्वरी बहिणी कुठे? त्यावर अर्णव म्हणतो, ती मागून येते. बाकीची तयारी झाली आहे ना? त्यावर आकाश म्हणतो, हो ब्रो, सगळी तयारी झाली. ते बघ, मीडियावाले आलेत, प्रेसवाले आलेत, त्याचबरोबर विंटर कलेक्शन लॉन्च केल्याच्या नंतर आपल्याला पुढे पुन्हा ॲडव्हर्टाइजमेंट ज्यावेळेस पुढच्या वेळेस करायचं असेल तेव्हा फोटोज वगैरे क्लिक करावे लागतील. म्हणून मी स्पेशली फोटोग्राफीसाठी वेगळी लोकंसुद्धा मागवली आहेत, म्हणजे त्याचासुद्धा काही इश्यू व्हायला नको. आणि आपलेसुद्धा काही पत्रकार आलेले आहेत. आपले पत्रकार इन सेन्स मला म्हणायचं आहे की काही प्रायव्हेट चॅनलवरच्या पत्रकारांना मी बोलवलं आहे, जेणेकरून ते सुद्धा त्यांच्या चॅनल्सवरती आपली ॲडव्हर्टाइजमेंट करतील. त्याबरोबर पुढे तो हेही सांगतो आणि काही इन्फ्लुएन्सर्ससुद्धा आलेत. त्याबरोबर अर्णव म्हणतो, इन्फ्लुएन्सरचा काय संबंध? त्यावर तो सांगतो, दादा अरे सध्या इंस्टाग्राम त्याचबरोबर यूट्यूब यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची किती हाईप आहे तुला तर माहिती आहे ना. त्यावर अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे, तुला जे योग्य वाटलं आहे ते सगळं ॲडव्हर्टाइजमेंटसाठी तू केलं आहेस ना, झालं तर मग. तसंही आज जे काही उद्घाटन होणार आहे ते खूप स्पेशल असणार आहे माझ्यासाठी. त्यावर आकाश म्हणतो, कारण वहिनी असणार आहे तुझ्याबरोबर, बरोबर ना. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की इकडे इशूने ते दूध तर प्यायलेली नसते. आता ती हातपाय वगैरे धुवून येते, फ्रेश होऊन येते आणि त्यानंतर आता साडी कोणती नेसायची हा तिला प्रश्न पडतो. मग आता इशू ही कोणती तरी साडी नेसावी म्हणून कपाट उघडते. आता कपाटात ती साड्या बघत असताना तिला साड्या सापडतच नसतात की कुठल्या साड्यांपेक्षा म्हणजे नेसायला हव्या, काय कळत नसतं तिला. आता ती विचार करते, अर्णव सर असते तर किती पटकीने त्यांनी मला सांगून टाकलं असतं. गेल्या वेळेस सांगितलं होतं पण यावेळेस ते नाही आहेत. जाऊ दे इशू, तुला तयार करायचं स्वतःला. आता अर्णव सर नाही येणार आहे तुला रेडी करायला, चल आवर पटकन. उलट ते तिकडे वाट बघत राहिले असतील. तर इकडे लावण्या ही मनातल्या मनात म्हणत असते, AR आय एम रिअली व्हेरी सॉरी. तू कितीही खुश असलास, अगदी कितीही, तरी त्याचा उपयोग मात्र काहीही नाही आहे. कारण ती मिडल क्लास ईश्वरी इथे येऊ शकत नाही. अरे एवढ्या मोठ्या ग्रँड इव्हेंटसाठी तिने येण्याची मुळात गरजच नाही आहे. आपल्या सात्विक फॅशनचं आणि तुझं दोघांचंही नाव कचऱ्यात मिळाल्यासारखं होईल त्या मुलीच्या येण्याने आणि ते मला चालणार नाही. तुझ्याबरोबर या ग्रँड इव्हेंटमध्ये तुझी बायको म्हणून शोभणारी मुलगी जर कोणी असेल तर ती मी, लावण्या. प्रत्येक अँगलने परफेक्टली तुझी बायको. अरे मीडियाने प्रश्न विचारले तर ती ईश्वरी गोंधळून जाईल. बट मी अगदी परफेक्ट नाईसली प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकेन. त्या ईश्वरीमध्ये तुला एवढं काय दिसतं ना ते मला कळत नाही. फॉरगेट इट. आज काहीही झालं तरी ती मिडल क्लास ईश्वरी देसाई इथे पोहोचू शकणार नाही आहे. बट तुला आता माझ्याबरोबरच राहावं लागणार आहे. त्याबरोबर इकडे लगेचच आकाश म्हणतो, दादा तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस. ईश्वरी वहिनी तुझ्याबरोबर येणार उद्घाटनाला, म्हणून खरं तर आजचं उद्घाटन खूप स्पेशल आहे असं म्हणालास ना तू? नाही, याआधी कधी असं म्हणाला नाही आहेस. आता ईश्वरीला यायला बराच वेळ झालेला असतो. अजूनही ईश्वरी आलेली नसते. त्यामुळे सगळ्यांचं म्हणणं असतं की आता आपण उद्घाटनाला सुरुवात करूया. त्यावर अंजली म्हणते, नाही मला काय वाटतं आपण थोडा वेळ आणखीन वाट बघायला काही हरकत नाही. तसंही वेळ अजून निघून गेलेली नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईश्वरीसुद्धा येतच असेल. संध्याकाळची वेळ म्हटलं की ट्रॅफिक वगैरे आलंच. काय वाटतं तुम्हाला?
त्यावर राकेश म्हणतो, नाही ते सगळं ठीक आहे अंजली, पण एवढी मोठे लोक इथे आली आहेत, आपण एवढे सगळे वेळेत पोहोचलोय, मग फक्त ईश्वरीजींनाच यायला ट्रॅफिक वगैरे एवढं कसं काय लागू शकतं ना. म्हणजे थांबायची इच्छा असेल तुमची तर ठीक आहे, पण मला तरी काही गरज आहे असं वाटत नाही त्यांच्यासाठी थांबण्याची. त्याबरोबर लगेचच अंजली म्हणते, अहो असं काय बोलताय तुम्ही सुद्धा, अहो ईश्वरी बायको आहे आपल्या अर्णवची, आणि आता त्यांच्याबरोबर उद्घाटनाला तीच असणार आहे असं त्याने कालच सांगितलं आहे ना. मग पत्रकार वगैरे आलेत, त्याबरोबर आता चर्चा सुरू असते काय करायचं, ईश्वरीसाठी थांबायचं की नाही. इतक्यात त्या ठिकाणी येऊन ईश्वरी उभी राहते. आता ईश्वरी तिकडे आल्याबरोबर सगळे मीडिया ईश्वरीवरती फोकस करतात. तर आता लावण्याला मात्र ईश्वरीला तिथे बघून खूप मोठा धक्का बसतो. तर ईश्वरी ही अर्णवकडे हसत बघत असते. ईश्वरी खरोखर खूप सुंदर आणि छान दिसत असते. त्याबरोबर आता लगेचच इकडे अर्णव पुढे येतो आणि ईश्वरीला हात देतो. त्याबरोबर ईश्वरी अर्णवचा हात पकडते आणि मोठ्या तोऱ्यात अर्णवबरोबर लावण्या समोरून पुढे येते रेड कार्पेटवरून. आता ती रेड कार्पेटवरून अर्णवबरोबर पुढे आल्याच्या नंतर मग आता अंजली म्हणते, चिंटू उशीर होतोय, तुम्ही पहिलं उद्घाटन करून घ्या. मग त्याबरोबर लगेचच अर्णव आणि इशू हे दोघंजण एकत्र रिबीन कापून छान इनॉग्रेशन करतात. आणि मग आता इनॉग्रेशन करून झाल्याच्या नंतर लगेचच इकडे अर्णव आणि ईश्वरीला मीडिया प्रश्न विचारायला लागते की हे खास तुम्ही जे विंटर कलेक्शन लॉन्च करताय, यावेळी तुम्ही यामध्ये ज्वेलरीसुद्धा ॲड केलेली आहे, तर तुमचा नेमका मोटिव्ह काय आहे. त्यावर मग आता अर्णव हा उत्तर देतो, सध्या काय आहे, लग्नाचा कोणताही सीझन उरलेला नाही आहे. पूर्वी आपल्याकडे लग्न म्हटलं की मे महिना फक्त नजरेवर यायचा, पण आता जर लग्न म्हटलं की आपल्याकडे डिसेंबरसुद्धा असतो, कारण डिसेंबरमध्ये मुलांना नाताळाच्या सुट्ट्या असतात, बऱ्याच ठिकाणी पाणी वगैरे छान असतं फ्लो वाईज, त्यामुळे अगदी छान एकदम स्पेशल वातावरण तयार होतं त्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये. म्हणूनच आता मेजॉरिटी कंडिशनवर कधीकधी लग्न डिसेंबर्समध्ये वगैरे सुद्धा पकडले जातात. मग जर त्यावेळेस लग्न पकडले जाऊ शकतात, तर लग्नासाठी लागणारे कपडे हे जर आम्ही प्रोव्हाइड करतो आहे, तर त्याबरोबर आमच्या ग्राहकांना दागिने घेण्यासाठी सुद्धा कुठे जाऊन शोधाशोध करण्याची गरज नाही पडायला हवी. म्हणून यावेळेस आम्ही दागिने लॉन्च करतो आहे. आम्ही ग्राहकांचा विचार करूनच कोणताही निर्णय घेतो. आता अशाच बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देऊन झाल्यावर अर्णवला ऑफिसमधली एक फाईल हवी असते. ती फाईल आणण्यासाठी अर्णव हा केबिनमध्ये आलेला असतो. आता केबिनमध्ये तो फाईल शोधतो. इतक्यात त्याला एक महत्त्वाचा मेल करायचा असतो. आता अर्णव मेल करण्यासाठी तिथे बसतो. त्यावेळी लावण्या त्या ठिकाणी कॉफी घेऊन आलेली असते आणि मग ती आता अर्णवला म्हणत असते, यार खरं तर खूपच जास्त हेक्टिक झालं आहे ना सगळं, थकला असशील ना तू. त्यावर अर्णव म्हणतो, लावण्या हेक्टिक काय बोलतेस, एवढा मोठा इव्हेंट ऑर्गनाईज केला होता आपण, आणि जसं नियोजन केलं होतं उलट सगळं नाईसली तसंच पार पडलं आहे. त्यावर लावण्य म्हणते, अरे हो, म्हणजे मला असं नाही म्हणायचं की इव्हेंटमध्ये काही कमी राहिली, इव्हेंट तर खूपच फर्स्ट क्लास झाला आपला, पण तेच मी पण म्हणत होते की आपण म्हणजे ते तू. त्यावर अर्णव म्हणतो, लावण्या काय झालं, तू एवढी ततफफ का करतेस. त्यावर लावण्या म्हणते, कॉफी आणली होती मी, कॉफी पिऊन घेऊया का आपण, म्हणजे जरा बरं वाटेल, फ्रेश वाटेल, पुन्हा नव्याने जाऊन बाहेर बोलायला भेटायला लोकांना. त्यावर अर्णव म्हणतो, हो याची गरजच होती. आणि मग आता अर्णव कॉफी प्यायला घेतो. आता अर्णव कॉफी झिप मारतच असतो. 3-4 झिप मारल्यानंतर त्याला अचानक गरगरतं. तो लावण्याला म्हणतो, लावण्या ही कॉफी अशी का वाटते. लावण्य म्हणते, यार परफेक्ट आहे, हे काय मी सुद्धा पिते, आणि ती कॉफी पिऊन दाखवते. आता ती मनात म्हणत असते, यार तुझी ब्लॅक कॉफी आज आपली रात्र गुलाबी बनवणार आहे. इतक्यात ईश्वरी विचार करायला लागते की अर्णव सरांना यायला एवढा वेळ का झाला. नाही म्हणजे मला म्हणाले होते की फक्त एक फाईल आणायची आहे, फाईल घेऊन लगेच येतोय, म्हणून इतका वेळ थोडीच ना लागतो फाईल घ्यायला. आणि लावण्यासुद्धा कुठे दिसत नाही आहे. पांढरी पाल माझ्या नवऱ्याबरोबर पुन्हा जर काही चुकीचं करत असेल ना, तर मी यावेळेस तर लावण्या मॅडमना सोडणारच नाही आहे. बघायला हवं कुठे गेले अर्णव सर. आता इतक्यात ईश्वरीबरोबर तिकडे बोलायला ते फायनान्सर आलेले असतात, ज्यांच्यासमोर इशूने प्रेझेंटेशन केलेलं असतं. आता ईश्वरी त्यांच्याशी बोलते आणि मी आलेच असं म्हणत आतमध्ये येते. आता ती येऊन बघते तर काय, लावण्या ही अर्णवला आता किस करण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळी ईश्वरी येते आणि लावण्याला
लावण्याला जोरात खेचते आणि तिच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देते. त्यावेळी लावण्या ईश्वरीला म्हणत असते, हे यू ब्लडी फूल, तुझी एवढी हिंमत की तू मला. त्यावर ईश्वरी म्हणत असते, जेव्हा जेव्हा बायकोसमोर असताना एखादी बाहेरची बाई अशी माझ्या नवऱ्याबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न करणार तेव्हा तेव्हा असंच थोबाड फोडलं जाणार, कळलं ना. त्यावर लावण्या ईश्वरीकडे बोट दाखवते तर ईश्वरी तिचं ते बोट जोरात पकडते. त्याबरोबर लावण्या म्हणते, ए सोड, मला दुखतोय, त्रास होतोय, सोड. त्यावर ईश्वरी म्हणत असते, होतोय ना त्रास, याच्यापेक्षाही दुप्पट त्रास होईल जर मी इंदौरची आहे हे तुम्हाला दाखवून द्यायचं ठरवलं तर. आज जे काही केलं ते शेवटचं. पुन्हा जर माझ्या नवऱ्याच्या नादी लागलात ना तर याद राखायचं, गाठ ईश्वरी अर्णव राजे शिर्केजवळ आहे. नाही, आत्तापर्यंत तुम्ही माझं खूप सरळ साधं रूप पाहिलं असेल, पण जेव्हा गोष्ट माझ्या नात्यांची, माझ्या माणसांची असते ना तेव्हा मग मात्र माझ्यातली दुर्गा जागी होते. आणि जर माझ्यातली दुर्गा जागी झाली तर ते खरोखर तुम्हाला खूप अवघड पडेल. त्याबरोबर आता लावण्या म्हणते, तू जरा तुझ्या लायकीपेक्षा जास्त बोलतेस असं वाटत नाही का तुला. त्यावर ईश्वरी म्हणते, तुम्ही तुमच्या लायकीपेक्षा जास्त वागताय असं वाटत नाही का तुम्हाला. स्वतःच्याच बॉसबरोबर काहीतरी हे असं करण्याचा प्रयत्न करत होतात आणि जेव्हा त्याची बायको तुमची स्वतःची बॉसमध्ये येते तेव्हा तुम्ही तिला हे असं बोलता. विसरायचं नाही, मी माझ्या नवऱ्याबरोबर त्याच्या कंपनीची ओनर आहे आणि तुम्ही आमच्या कंपनीत फक्त कामाला आहात, कळलं ना. त्यावर लावण्याला खूपच जास्त राग आलेला असतो. तर ईश्वरी म्हणते, मला वाटत नाही तुम्हाला अजून इन्सल्टची गरज असेल, निघाल आता इथून. काही अजून इन्सल्ट हवा असेल तर मग बोलू का बाहेरून गार्डना धक्के मारून बाहेर काढायला. त्याबरोबर आता लावण्या म्हणते, तू तर. त्यावर ईश्वरी म्हणते, नाही, मला वाटत नाही गार्डची गरज लागेल, कारण जर गार्ड्स इथे आले आणि गार्ड्सने तुम्हाला इकडनं बाहेर धक्के मारत नेलं ना तर मग पुन्हा सात्विक फॅशनच काय हो. इतर कोणत्याही कंपनीत तुम्हाला नोकरी मिळणं जरा अवघडच होऊन बसेल. त्यामुळे तुम्हाला एवढी तर हुशारी नक्कीच देवाने दिली असेल की तुम्ही स्वतःहूनच स्वतःची जास्त अजून इज्जत काढून न घेता गुपचूपपणे निघाल. त्याबरोबर मग मात्र आता लावण्याचा नाईलाज होतो आणि बघून घेईन एवढं बोलत लावण्या तिकडनं जात असते. ईश्वरी म्हणते, मी तुम्हाला बघेन आता, यापुढे तुम्ही काय करताय ते, निघा. मग लावण्या तिकडनं निघून जाते. तर इकडे अर्णवला मात्र खूप भारी वाटलेलं असतं ईश्वरीने जे काही केलं. आता तो शुद्धीतच नसतो, त्यामुळे इशू ही त्याला सगळ्यात अगोदर पहिलं व्यवस्थित बसवते खुर्चीवरती, त्याला पाणी पाजते, त्याच्या डोळ्यावरती पाणी शिंपडते आणि अर्णव सर शुद्धीत या, जरा शुद्धीत या असं म्हणते आणि त्याला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करायला लागते. त्याबरोबर आता हळूहळू अर्णव हा शुद्धीत यायला लागलेला असतो. त्यानंतर ईश्वरी ही आता त्याला म्हणत असते, बरं वाटतंय का तुम्हाला. त्यावर अर्णव सांगत असतो, हो आता ओके वाटतंय. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला काय वाटतं, ईश्वरीने जे काही केलं ते बरोबर केलं की नाही ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आजपुरतं इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.